काला खाओ दही भात, काला खाओ दही भात, काला खाओ दही भात। उपजोनिया काला खाओ दही भात, काला खाओ दही भात, काला खाओ दही भात। दीपकजी महाराज सोळंके यांना साथ करतील गणेश महाराज जाधव व मृदंगाची साथ करतील करण महाराज महाराज। उपजोनिया
उपजोनिया पुरतीयो काला खाओ दही भात वैकुंठी तो ऐसे नहीं कवन काही काल्याचे एकमेक देवमुखी सुखे घालो हुंबरी वैकुंठी तो ऐसे नाही कवन काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट भरगे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवन काही काल्याचे महायोगपीठे चले विवर्तयातिवरमुनीन्द्रं समागन्ततिष्ठं समानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं ओम नमो
पायावरी यावर करी रंदांजा मनोजम अमृतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ता वरिष्ठम वातात्मजं वाडरत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये वसुदेवसुतं देवकं सुचारुणमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं सर्वमङ्गलमङ्गले शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते उपदौनिया पड़ती यो काला खाओ दही भात वैकुंठे तो ऐसे नाही कवन काही करायचे प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी घेतलेला भंग जगद्गुरु तुकाराम बाबा जे देहू निवासी वैकुंठ निवासी आणि 3 वेळा मृत्यूलोकातून वैकुंठामध्ये पुन्हा मृत्यूलोकामध्ये येणारे वैराग्याचे महावीर असणारे जगद्गुरु तुकाराम बाबांचा 4 चरणाचा त्यांच्या गाथ्यातील कालापर प्रकरणातला अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला अभंग जगद्गुरु तुकाराम बाबांचा आहे. कालापर प्रकरणातला आहे. आपल्या माथ्यात यावा एवढ्या करता घेतलेला आहे. अभंग फार गोड आहे, फार सुंदर आहे. अबोलिया पुढते काला खाओ दही भात. आता जन्माला आलो आम्ही देवा, आता जन्माला आलो, पण पुन्हा जन्माला येण्याची अपेक्षा आहे. आणि ती कशा करता तर केवळ दही आणि भात खाण्याकरता. अमूल्य वस्तू आहे का दही आणि भात? काही लाखो करोड रुपये किमतीचं आहे का दही आणि भात? सर्वसामान्य भाषेमध्ये होतं दही भात न मिळणारी वस्तू नाही, सहज मिळणारी वस्तू. मग सहज मिळणाऱ्या वस्तू करता जगद्गुरु तुकाराम बाबांनी पुन्हा जन्माची अपेक्षा केली. आणि ती का केली ते आपण आता चिंतनात पाहू. पण एवढं सरळ अर्थ नाही. जगद्गुरु तुकाराम बाबा घ्या, कुठलेही संत घ्या, संतांच्या अभंग सुरुवातीला वाटताना सहज सोपे वाटतात, पण चिंतन करायला बसल्यावर मग कळतं त्याचा अर्थ नेमका काय. उपजवणी आता जन्माला आलो, पुन्हा पुन्हा जन्माला यायचं, मग कशा करता यायचं? दही भात खाण्याकरता यायचं. आणि मग सांगितलं का देवा, हे जे दही भात आहे ना, हे मृत्यूलोकामध्ये मिळतं, वैकुंठामध्ये नाही. वैकुंठामध्ये काला सुद्धा नाही, आणि म्हणून आम्हाला ते खायला भेटत नाही. पण वैकुंठ तो ऐसे नाही कवन काही काल्याचे. काला हा वैकुंठामध्ये नाही, गोलोकात नाही, सूर्यलोकामध्ये नाही, पितृलोकामध्ये नाही, कैलासामध्ये सुद्धा नाही. काल्याचं औचित्य फक्त कुठे येतं? मृत्यूलोकामध्ये. आणि मग देवा, हा काला जो आहे वैकुंठात नाही, तो मृत्यूलोकामध्ये, आणि तो आम्ही काही एकटेच खाणार नाही देवा. एकमेकाला सगळे मिळून आम्ही खाऊ, अवघे सगळे मिळून खाऊ. आणि पण देवा, हे सगळं करताना त्याच्याकरता काय लागेल? मला तर वाळवंट लागेल. वाळवंट याला म्हणायचंय का जिथं कुठे झाड नाही, झुडप नाही, काही नाही, असं वाळवंट. पण ते वाळवंटही कसं पाहिजे? बरोबरही पाहिजे, नीटही पाहिजे, आणि उत्तमही पाहिजे. 3 प्रकार इथं सांगितले. वाळवंट पाहिजे, पण ते कसं पाहिजे? बरोबर पाहिजे, ते चांगलं पाहिजे, नीट पाहिजे. याचा अर्थ वाकडं तिकडं नको, बरवे नीट, आणि उत्तम चांगल्या प्रकारचं पाहिजे, उत्तम क्वालिटीचं पाहिजे, A1 क्वालिटीचं पाहिजे. असं जे वाळवंट आहे तिथं आम्ही काला करू, आणि तो काला खाण्याकरता आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ, असं स्वगत देवाशी साधलेले जगद्गुरु तुकाराम बाबाने. विठ्ठला अर्थ सरळ सरळ तुम्हाला सांगितला. अभंगाचा अर्थ हा सरळ तुम्हाला सांगितला. थोडं परिहार देऊ आणि मग पुढे जाऊ आपण अभंगाकडे. भगवान प्रभू रामचंद्र भगवान, सीतामाई, लक्ष्मण भैया, हनुमंतराया आणि आपल्या संतांच्या मंदिरातील एक थोर संत, महान संत, योगी पुरुष, महापुरुष, तत्वनिष्ठ पुरुष,
संतांच्या मांदियातील औचित्य साधणारे असे सुंदर महापुरुष सावताबा त्यांची पाणप्रतिष्ठा काल झाली आणि त्याच्या निमित्तानं चालू असलेला हा त्रिदिनात्मक हरिनाम सप्ताह आणि त्याची सेवा खऱ्या अर्थानं ही सेवा कालची माझ्याकडे होती, पण आम्ही आदली बदली झालो. माझ्या जागेवर भगवान महाराज होते आणि भगवान महाराजांच्या जागेवर मी होतो. पण भगवान महाराज हे काल आम्ही करणार नाही. मी आदल्या दिवशी मोठं जागराचं मी करतो आणि बाबाजीला काल्याचं करायला लावा. आता काल्याचं करायला लावा इथं म्हटल्यानंतर आज इथं आल्यावर पाहिलं तर आता इकडं एवढी मांदेळी पाहिलं मी थंड झालो नाही, कारण सोडण्याने निवारत मला बोलायला कितीही बोललं पण स्वरामध्ये कमी नाहीच असं नाही. पण यांच्या पट्ट्या पाहिल्यानंतर पोहोचू शकत नाही, फार गोडी नाही. मला तर मात्र माझ्या आयुष्यामध्ये एवढं सुंदर ते पवार महाराजांनंतर यांचंच ऐकलं मी फार गोडी हे नाद ब्रह्म आणि शब्द ब्रह्म एकत्र झालं की परब्रह्म तयार येतो. तेव्हा नाद ब्रह्म आणि शब्द ब्रह्म एकत्र. आणि दुसरी गोष्ट पाहिजे त्याला अवधान सुद्धा आहे. आशीर्वाणी नाही, अवधानी. माणसाला गायन करतो परिश्रम पण अवधान नाही. याचा आसटल्याने करतो पण इथं अवधान आहे. अवधान पाहिजे. कृपा कदमास सुद्धा फार गोड आहे. मूर्ती छोटी पण कीर्ती मोठी, फार सुंदर आहे. एवढं सगळं औचित्य आहे देवा. भगवान महाराजांनी आणि मग मला आमच्या सोन्याने बोलून फोन केला, बाबाजी तुम्हीच काल्याचं कीर्तन करा. तर करायला काही नाही, पण काला करायचं म्हटलं का स्वरात माणूसले पक्का पाहिजे, परफेक्ट पाहिजे आणि तिथं थोडं कमी पडतो. पण अशा प्रकारे 3 दिवसाचा हा यज्ञ सोहळा झाला. देवाची प्रतिष्ठा झाली. थोडं देवाचा औचित्य सांगून मग पुढे अभंगाकडे जातो. आता देवांची प्रतिष्ठा झाली, देव बसले. देव बसल्यानंतर गावकऱ्यांची जबाबदारी आहे. जबाबदारी कारण याच्यानंतर सांगणार तुम्हाला कोणी नाही म्हणून तिकडे येतो. थोडंसं मी सगळे आल्यावर पाहिलं कालची पूजा तशीच होते, कालचे देवाचे कपडे तसेच होते आणि आपण कालचे कपडे तसेच घालून आलो का वेगळे घालून आलो? ते कालचं आपण तसंच आलो का स्नान करून आलो? स्नान करून आलो. मी नाव नाही ठेवत, तुम्हाला सांगतोय फक्त कोणत्या ठिकाणी. म्हणून नित्यनेमाने इथं देवाची पूजा झाली पाहिजे. एक नित्यनेमाने दिवाही लागला पाहिजे तो. आणि नित्यनेमाने देवाला काही का होईना, साखरेचा म्हणा, भाकरीचा म्हणा, फळाचा म्हणा, दुधाचा म्हणा, कशाचा ना कशाचा का होईना पण भोग लागला पाहिजे. तसं तुमचं गाव छोट आहे आणि जर तुमच्या गावच्या लोकांनी थोडंसं जर चर्चा केली तर फार चांगलं होईल. जर प्रत्येकाने असं एक दिवस एक घर वाटून घेतलं का ह्या घरच्या लोकांनी रोज दुपारी 12 वाजता प्रभू रामचंद्राला जे जमेल जे असेल ते मिरची भाकर जे असेल ते त्याचा भोग लावायचा. असं एक घराना एक दिवसाला महिन्याच्या असं जर पाळ्या करून घेतल्या तर तो देवाला लावलेला भोग त्याच्यानंतर त्याचा उच्चिष्ट जे तुम्ही खाल ते प्रसाद राहील. आणि प्रसादाचा श्लोक श्रीमद भगवद्गीतेमध्ये प्रसादे प्रसन्नता प्रसादे सर्व दुःखाना हाने रसव जायते प्रसन्न चेतुषी अशी बुद्धी पर्यवतिष्ठते. जर आपल्या बुद्धीमध्ये परिवर्तन घडवण्याचं सामर्थ्य जगामधले कुठल्याही मेडिसिनमध्ये नाही, औषधामध्ये नाही. आपल्याला अगदी वेडे लोक सुद्धा शहाणे होण्याचं ताकद जे आहे ती प्रसादामध्ये, बुद्धीमध्ये परिवर्तन करतं प्रसाद. प्रसाद शब्दाचा अर्थ काय? प्रत्यक्ष ज्याला साध मिळते भगवंताची त्याचं नाव आहे प्रसाद. आणि दर्शनाचा अर्थ काय? देवाला पाहिल्यानंतर त्याला हृदयामध्ये साठवायचं आणि साठवल्यानंतर एक क्षणाला ज्याची आठवण येईल ते दर्शन, बाकी सगळं प्रदर्शन. देवाला पाहिल्यावर एक क्षणाला आठवण झाली पाहिजे ते दर्शन आहे, बाकी सगळं काय प्रदर्शन आहे. देवाचं अंग उपांग सगळं निहाळलं पाहिजे आणि त्याला हृदयात साठवून ठेवलं पाहिजे. नुसत्या प्रसिद्धी करता मूर्त्या ठेवू नका, प्रतिष्ठे करता ठेवू नका. आम्ही मंदिर बांधलं, आमच्या गावामध्ये राम दरबार आहे, सावता बाबा आहेत, एवढ्यावर राहू नका. एवढ्यावर राहिलात तर ते शोची वस्तू होईल, मग शोपीस होईल, ते शोरूम होईल, मंदिर राहणार नाही. ते मंदिर राहण्याकरता काय पूर्ण कर विठाला विठाला विठाला. जमेल ना, आहे का नाही? किती लोकसंख्या आपली? 1200 घर, किती 300 घरा, 200 धरले तरी 200 दिवस निघून जाते. म्हणजे जवळजवळ वर्ष कटत. एक घराना एक दिवस
जर नैवेद्य घेतला, पण तुम्हाला त्याच्याही पुढचं तुम्ही काही विचारण्याच्या अगोदर त्याचं पुढचं उत्तर सांगतो. पण तुम्ही म्हणा आमच्या घरामध्ये पुढे इर्दी असली म्हणा, म्हणजे बाळंतण झाली म्हणा, किंवा सुतक पडलं म्हणा, मग त्यावेळेला आम्ही काय करायचं? तर त्यावेळेला काय करायचं? कोरडा नैवेद्य दाखवायचा, शिजलेला दाखवायचा नाही. मग तो साखरेचा म्हणा, फळाचा म्हणा, वल्ल्यामध्ये फक्त दुधाचा चालतो, वल्ल्यामध्ये दुधाचा किंवा तूप आणि साखरेचा नैवेद्य चालतो, किंवा लोण्याचा नैवेद्य चालतो. हे नैवेद्य दाखवायचे. जर तुम्हाला सुतक पडलं तर फक्त शिजवलेल्या अन्नाचा नैवेद्य दाखवायचं नाही, पण नैवेद्य मात्र दाखवायचंच. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जावई. मग आपल्या गावामध्ये त्या भगवंताचं चैतन्य कायम टिकून राहावं आणि आपल्या गावात त्याचा आशीर्वाद राहावं असं वाटत असेल तर हा नियम केला तर फार चांगला राहील. करायचा असं माझा आग्रह नाही, पण केला तर फार उत्तम राहील. यानं काय होईल? तुमचं घर देवाला सोडून राहिलं आणि गोकुळ तयार होईल ना डावर गाव, नाही का? गोकुळ तयार व्हावं एवढ्या करता तर काल्याचं कीर्तन आहे. काल्याचं कीर्तन कसं करताय? गाव गोकुळासारखं व्हावा, कृष्ण कळावा. राम म्हणजेच कृष्ण, कृष्ण म्हणजे राम, हे दोन पूर्ण अवतार सांगितले शास्त्रानं. अनेक देवाचे अवतार झाले, त्यात 24 मुख्य सांगितले, त्याच्यातही पूर्ण अवतार राम आणि कृष्ण सांगितलेले. आणि काय औचित्य काल सांगितलं तर पुन्हा एकदा सांगतो. आपल्या देवांची प्रतिष्ठा झाली तो दिवस एकादशी, पर्वकाळ एकादशी. पर्व काळावर मूर्त साधलं गेलं. किती सुंदर आहे सांगत. जगभर जवळजवळ अमेरिकेसारख्या देशात सुद्धा एकादशी केली जाते. आणि वैशाख कृष्ण पक्षातल्या एकादशीला आपल्या प्रभू रामचंद्राचं आगमन डावगावमध्ये झालेलं आहे. आणि म्हणून त्याचा हॅपी बर्थडे टू यू कधी होईल? पुढच्या वर्षी वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या एकादशीला. आणि मग त्या दिवशी तुम्हाला जमलं तर एक दिवसाचं यज्ञ किंवा त्या दिवशी नाहीच काही जमलं ते किमान भगवान पांडुरंग परमात्मा म्हणजेच प्रभू रामचंद्र भगवान सह सर्व देवतांचा अभिषेक करा, पूजा करा. आणि दुसऱ्या दिवशी पुढे थोडासा काही ते प्रसाद वगैरे करावा अशी तुम्हाला सूचना आहे. आपला अधिकार नाही किंवा अधिकाराला सांगत नाही, पण असं केलं तर चांगलं राहील. आणि म्हणून इथं गायक काय ना दीपक महाराज, जोरात टाळी वाजून स्वागत करा. हरिभक्त परायण दीपक गाव एवढं सांगा देव. माझ्याकडे टी व्ही आहे, संदेशांना पाहुणे पण पाहिल्याशिवाय राहू नये. त्याच्यामध्ये ते काही गायक लोक दाखवतात. मी होतं त्या टी व्हीपेक्षा आमच्याकडे सुंदर गायक आहे असे पाहणं. त्याच्यानंतर हरिभक्त परायण गणेश महाराज पाहणं. गळा काय, कंठ काय, आज सर्व दोघांचा कंठ काढून घ्यावा आणि आपल्याच कंठात बसवा. विठाल विठाल. गणेश महाराज नंतर मग आपला विशाल हरिभक्त परायण विशाल आहे, त्याचे वडील सुद्धा आहे, कृष्ण सुद्धा आहे. सुदामा आहे काय का? कृष्ण तो आहे. आज सगळीच मंडळी काय मंडळी बालगोपाल आहेत. प्रखाद मास्तर काय ना किरण महाराज हरिभक्त परायण किरण महाराज काय सुंदर आहे. काय गोड वाजवलं जातं तेव्हा ते फार गंमत आहे. मी तुम्हाला सांगतो, मी दोष लपवित नाही कधी. एकदा एका कीर्तनामध्ये मी थोडं स्वराच्या फार बाजूला गेलो होतो. आमचं प्रखाद मास्तर एवढा हुशार होता, त्याने बोल वाजवल्यावर माझ्या डोक्यात आपण बाहेर चाललो. म्हणजे हे टाळ्यावर आणण्याचं काम करतात ही मंडळी दोन्ही. आणि कीर्तनकार मला लाईनीत चालतो. पण या सगळ्यांना धन्यवाद आहे. सावशिष्टीमध्ये त्यांना धन्यवाद आहे. तुम्ही सगळे आता हे सगळे आम्ही सगळे असलो पण तुम्ही नसले तर म्हणून तुम्हाला डबल धन्यवाद देऊ. वेणेगिरी बाबाला धन्यवाद देऊ, बाहेरून आलेल्या लोकांना धन्यवाद देऊ. आणि विशेष धन्यवाद जे आहे, विशेष धन्यवाद तुमच्याकडचे तरुण मंडळी मी त्यांना ओळखतही नव्हतो.
असे मुलं ज्यावेळेला माझ्याकडे आले आणि त्यांनी विषय काढला ज्यावेळेला यज्ञाचा, त्यावेळेला मी त्यांना सांगितलं तुम्ही मला एकही रुपया देऊ नका, फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मी सगळं येतो. कारण तरुण मुलांची चार्ज करायचे म्हणून त्या तरुण मुलांना एकदा टाळ्या वाजून टाकल्या. आजकाल काय झालं, वयोवृत्त मंडळी येऊ लागली परमार्थामध्ये, पण तरुण येऊ नाही लागली. तुमच्या गावात नेमकं वेगळं झालं. तरुण मंडळी पुढे आली आणि म्हातारी माणसं जी आहेत त्यांनी त्यांना सपोर्ट केला आणि हा सुंदर सोहळा झाला. आणि एक धाक होता माझ्या मनामध्ये भाऊजी, यज्ञ तर सुरू झालं आणि पावसाचं एवढं मोठं वातावरण आहे आणि आमच्याकडं तेरवाच्या दिवशी एवढा जोरात पाऊस झाला काय गावला, 1 मिनिटामध्ये धरणं भरून गेले सगळे, रात्रीतून धरणं भरले. देवा प्रभू रामचंद्र, यज्ञाला मोठा जोरात चालू आहे, सोहळा चांगला चालू आहे, गावगरची मंडळी सगळी हौशी आहे, पण पांडुरंगा तसं करू नको. काय देवाची कृपा झाली ना आपला यज्ञ सफल झाला. देवाकडे जर वारं वावधान आला असता तर आपला यज्ञ आज सफल झाला असता. पण ही सगळी तुझी चिंता आहे सर्व त्याशी, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. पण अशा प्रकारे परमात्माच्या कृपेने प्रभू रामचंद्राच्या कृपेने आपला सगळा सुंदर असा सोहळा पार पडला. त्याचं औचित्य म्हणून आज काल्याच्या कीर्तनी आणि काल्याच्या कीर्तनाकडे जाण्या अगोदर सर्वांना मी धन्यवाद दिलेले, सगळ्यांचं स्तुती केलेली आहे, सगळ्यांचं कौतुक केलेलं आहे. आता अभंगाकडे वळतो. विठ्ठला विठ्ठला अभंगाचं पहिलं चरण आहे. पहिल्या चरणाचा पूर्वार्ध खूप काही सांगून जातो. खऱ्या अर्थाने ह्या पूर्वार्धामध्येच कीर्तन संपवावं एवढं बोलता येईल त्याच्यावर. उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. पुन्हा जन्माला यायचंय, पण जन्माला येण्याकरता आपल्याकडे तेवढं मटेरियल पाहिजे. मानवाचा जन्म घ्यायचा असेल तर त्याच्याकरता आपल्याकडे ते मटेरियल पाहिजे. आणि आपण तर संसार आहे, आपण म्हणजे तुम्ही, मी नाही. मग संसारात असताना आपलं सगळं चित्त कुठे आहे संसारामध्ये. औचित्य काही असेल त्यावेळी आपण परमार्थ करतो, भक्ती करतो. मग आता पुन्हा जन्माला यायचा असेल तर त्याच्याकरता आपल्याकडं पुण्याची सामग्री पाहिजे जन्माला. कारण जन्माला यायचं असेल तर कसं येता येईल. जन्माला यायचं असेल तर त्याच्याकरता काय लागते, जन्म येणे घेणे लागे वासनेच्या संग. मग वासना तशी फळ येणार. जर आयुष्यात आपण जे जे कर्म करू त्या कर्मानुसार आपल्या खात्यावर संचित कर्म होतं आणि त्या संचित कर्मानुसार आपल्याला काय होतं, पुढचा जन्म येतो. चांगले चांगले लोक फसून जातात. एक संन्यासी महात्मा अहोरात्र भगवंताच्या भजनामध्ये रत राहिले, अहोरात्र भजनामध्ये रत राहिले. रात्रंदिवस रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी किंवा जय जनार्दन जय जनार्दन. एक वर्म लक्षात ठेवावी, प्रत्येक कीर्तनात सांगतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये काही कीर्तनकार लोकांनी आणि काही संन्यासी मंडळीने आपल्याला फार मोठं भ्रमित केलेलं आहे, फार मोठं. कारण मी माझ्या लहानपणापासून बऱ्याचशा कीर्तनात ऐकलं की आपल्या धर्मामध्ये आपल्याला देव सांगितले जातात किती, दीपक महाराज 33 कोटी 33 कोटी. मग कोटी आपल्या प्रकारातही सांगतो, 33 प्रकारचे देवही सांगतो, 33 कोटी संकेतही सांगतो. महाराज अजिबात नाही. कारण इथं तस्मात शास्त्र प्रमाणे आणि श्रीमद भगवद्गीता हे शास्त्र आहे. आणि श्रीमद भगवद्गीतेचा 11वा अध्याय जो आहे तो विश्वरूप दर्शन आहे, विश्वरूप दर्शन आहे. मग भगवंत नाना रूपानं नाना वेशानं नटलेला आहे. तो देव नटला
आणलेला आहे देव, पण आपल्याकडे आपण सहज आपल्या धर्माला किंवा आपल्या आईला शिव्या द्यायच्या आणि दुसऱ्याच्या आईची कौतुक करण्याची आपल्याला सवय झालेली आहे. आपण त्यांना त्यांचं बरं एकच ना आपल्याला, अरे आपले सुद्धा लय नाही, आपला सुद्धा एकच आहे, आपला सुद्धा एकच आहे म्हणून अभंग झाला. आपला तो देव एक करुणी हरी आपला तो एक देव करुणिया, दिन दिन जीवा सुख तेरे बिना जीवा सुख नो, तेरे बिना सुख तेरे बिना दुख कायम लक्षात ठेवायचं, आपलं सुद्धा देव किती आहे, एकच आहे. त्यानं ज्यावेळेला अर्जुनाला विश्वरूप दर्शन दाखवलं त्यावेळेला अर्जुन घाबरला आणि त्याने पहिले ही विश्वामध्ये तर माझा प्रभूच व्याप्त आहे ना. मग त्याने नाना रूप धारण केलेले. देवी भागवतामध्ये एकादश स्कंदामध्ये सुद्धा सांगितले, भगवंताने उद्धवाला सांगितलं, उद्धवा देवी सुद्धा मीच आहे, देव सुद्धा मीच आहे. आपल्या कल्पना डोक्यातला काढून टाका. आपला एवढं किलिमिश आपल्या डोक्यामध्ये दैवी म्हटलं का स्त्री रूपामध्ये पाहतो आणि पुरुष देवता राम म्हणला, कृष्ण म्हटलं का त्याला पुरुष रूपामध्ये पाहतो. तसं नाही बाबा हो. गोड प्रमाण दिलं पाहिजे. हरे पाठ पण पुढे पाठ माग सपाट, त्याचं नाव आहे का. सांगायचं की देव आपला एकच आहे, नाना रूपाना नाना रंगवर्णना तो नटलेला आहे. म्हणून तुम्हाला जे वाटत असेल का देवी म्हणजे स्त्री रूपामध्ये आहे आणि तिचं शरीर तसं आहे आणि राम म्हणा कृष्ण म्हणा ते पुरुष रूपा त्यांचं तसं शरीर, तर तसं नाही देव, तसं नाही, तसं नाही. अरे ज्या वेळेला जगद्गुरु तुकाराम बाबांचे मांडे पाहिले तर कापसासारखी निघाली. देव देवा तेजमय देव राहत देव. आणि म्हणून आपला सुद्धा देव एकच आहे आणि ते संत महात्मे त्या भगवंताच्या भजनामध्ये अहोरात्र रत राहिले. उपदोनिया पुढती येऊ काल खाऊ दही भात, याच्यावर सांगतो मी. पुन्हा जन्माला येण्याला काय कारण पडतं, वासना पडते. वासना निमाली किंवा जन्म हे निमाला. आणि म्हणून वार्धक्य अवस्था आली, म्हातारपण आलं आणि म्हातारपण आल्यानंतर मग त्यांचे 2 शिष्य होते आणि त्या शिष्यांना सांगितलं की शिष्यानो, मला जर मोक्ष मिळाला, भगवंताकडे मी जर गेलो तर कसं वेळ खातो मी, सांगा गुरु महाराज कसं. म्हणजे माझं या शरीराला प्राण निघून गेला, हे शरीर निस्तेज झालं आणि मी देवाकडे वैकुंठामध्ये गेलो किंवा मला पुनर्जन्म मानवाचा मिळाला किंवा मी नरकात गेलो, हे कसं वेळ काढू, सांगा गुरु महाराज. जर मला मानवाचा जन्म मिळाला किंवा मी देवाकडे जर गेलो, पुन्हा जन्माला आलो, असं जर सवळ खायचं असेल तर माझ्या शरीरातला प्राण जाता जाता आपाप ढोल नगारे ताशे वाजतील, त्याचा आवाज तुम्हाला आहे. पण माझ्या शरीरातला प्राण जाताना जर कधी ढोल नगारे ताशे वाजण्याचा जर तुम्हाला आवाज आला नाही तर तुम्ही समजायचं का आपल्या गुरु महाराजाला काही मोक्ष मिळाला नाही, त्याला पुन्हा जन्माला येता येणार नाही, आमचे गुरु महाराज कुठेतरी अटकलेले नाही, असं त्या शिष्याला सांगितलं. काल बरोबर बहु दिवस निघून गेले आणि एक दिवस उन्हाळ्याचे दिवस असल्या कारणानं गुरु महाराजांनी शिष्यांनो आपला खाट बोलावून थोडं बाहेर ठेवा
मला बाहेर थोडं झोपू द्या. बाहेर झोपले ते आणि बाहेर नेमकं एक झाड होतं बोरीचं आणि त्या बोरीच्या झाडाच्या शेंड्याला एक सुंदर असं पिकलेलं बोर होतं आणि महाराजांचं झोपता झोपता लक्ष गेलं त्या बोराकडं. बोराकडं लक्ष गेल्यानंतर प्राण कंठातून जाण्याचा वेळ आणि बोर खाण्याची इच्छा होण्याचा वेळ एकच झाला आणि शरीरातला प्राण निघून गेला आणि नगारे वाजले नाही, ढोले वाजले नाही, कशाच तुतारे वाजल्या नाही. आणि मग ह्या शिष्यांना विचार पडला की अहोरात्र आमचे गुरु मावळे ध्यानी मणी जनी वनी सदा सर्व काळ भगवंताचं चिंतन करत आहे. रामकृष्ण हरी म्हणत होते, विठ्ठल केशव माधव गोविंद म्हणत होते. कोणत्याही देवाचं नाव घ्या, पण नाव घ्या. नाव घेतल्याशिवाय राहू नका देवा. अरे नामामध्ये फार मोठी ताकद. नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरी. पर्वत जळती पाते, पर्वत जळती पाते, शंका येईल. आम्ही एवढं यज्ञ केलं, आम्ही एवढे सत्य करतो, मग आमचे पापाचे पर्वत जळतील का? जळतीलच. मग आम्ही पापी आहोत का? आहेतच, तुम्ही आणि आम्ही सगळे. कारण मागच्या जन्मीचं अर्ध पाप आणि अर्ध पुण्य झालं की जन्म कोणता येतो? मानवाचा. म्हणजे आपण मानवाच्या जन्मात आलेलो आहे ते कशा करता? या पापाचा नाश करण्याकरता आलो. पण पापाचा नाश न करता पाप वाढून घेण्याचं काम आपण करतो. विठ्ठला विठ्ठला आणि मग ते गुरु महाराजांनी प्राण गेला निघून. ते शिष्याने विचार केला आता कसं करावं, काय करावं की त्यांना समजेना. अडाणी होते ते. त्याला विचारच कळलं का आता नेमकं काय करा. त्याने संन्यास धर्माप्रमाणे ते महाराजांना समाधी वगैरे देऊन टाकली आणि एखादं वर्ष निघून गेलं. आणि त्या गुरु महाराजांचे भाऊ, आमच्यामध्ये काका गुरु म्हणतात, तुमच्याकडे काका म्हणतात, आमच्याकडे काका गुरु म्हणतात. ते काका गुरु आले आणि हे शिष्यांचे चेहरे पाहिले, निस्तेज झालेले. आल्याबरोबर नमो नारायण केला, त्यांना नमस्कार केला. या बसा महाराज. अरे का नाराज का? गुरु महाराजांचं शरीर सुटलं. आमच्यामध्ये मेल म्हणत नाही किंवा मेलेला साधू मेल असं म्हणूही नाही. काय झालं? ब्रह्मलीन झालं किंवा शरीर सुटलं असं म्हटलं जातं. काही काही लोक सहज बोलतात आपल्या भागामध्ये. मला नाही कधी कधी राग येतो, पण काय झालं त्यांच्या अज्ञानामुळे बोलता येत नाही. बोलू नाही, पण ते आता बोलल्याशिवाय जमणार नाही. पूर्णविवाहाच्या बाबतीत कधी कधी ह्या भागामध्ये लोक भेटले का, बाबा पूर्णविवाह जीवले जड होती बोलायला. मेले तेव्हा आम्ही होता थोडे दिवस ठेवून मेले का संत म्हणत असता का बोलावं का असे येडेवानी? काही नाही तर कळलं तर आम्हाला विचारलं कसं बोलावं. संतांच्या बाबतीमध्ये असं बोलू नाही. मरतात संत. संत मेले का? मरतात का? नाही नाही, कोणतेच संत नाही. माऊली ज्ञानेश्वर महाराजांपासून आता जगद्गुरु जनार्दन स्वामींपर्यंत एक तरी संत गेला का सांगा देवा. आणि गेला असता तर सावताबाची प्रतिष्ठा झाली असती का? झाली असती नाही. मग सांगितलं की गुरु महाराज शरीर सोडलं, आता काय करावं? अरे मग नाराज का? नाराज व्हायचं कारण असं आहे महाराज की आमच्या गुरु महाराजांनी सांगितलं होतं, जर मला मोक्ष मिळला किंवा मानवाचा जन्म मिळला तर मला नगराचा आवाज येईल, ढोळाचा आवाज येईल, तुतारांचा आवाज येईल. आवाजच आला नाही. काय झालं काही समजे ना. आम्हाला काही डोकं चालवलं का? एवढं अहोरात्र भगवंताचं भजन केले, पण गुरु महाराजांचं असं का झालं?
का त्यांना पुढचा जन्म मिळाला नाही मानवाचा याची चिंता वाटली. त्यांनी सांगितलं, मला एक सांगा, ज्याला गुरु महाराजांचा प्राण गेला तेव्हा ते कुठं होते? ते म्हणले इथंच होते. कसे झोपले होते? ते एका शिष्यानं झोपून दाखवलं. त्याप्रमाणे गुरु महाराज तिथंच झोपले. झोपल्यानंतर त्याने पाहिलं वरती मोठं टपरावर, आणि त्या टपरावरती आळाई होती. पाहिल्याबरोबर लक्षात आलं का हात आपला बरोबर नाही, कुठच्या योनीला गेला. उपजून या पडती येऊ, गाला खाऊ दैवात. पुन्हा जन्माला यायचं असेल तर ते कसं येता येतं एवढ्या करता, या चरणाकरता मला तुम्हाला दृष्टांत सांगायचं आहे. आणि सांगितलं रे बा, ते बोर काढण्याकरता काही आहे का आपल्याकडं? त्यावेळेला आंबेकडला झेल म्हणायचं. इकडं काय म्हणतात ते आंबेकडं? हा हाय म्हणे गुरु महाराज. आणलं ते आणि त्याच्यामध्ये ते काढलं आणि गंगेवर गेले. आणि गंगेवर गेल्यानंतर ते झेल्यात ते बोर गंगेमध्ये टाकलं आणि टाकल्या बरोबर लगेच वरून आकाशवाणी झाले, ढोल वाजले, नगरे वाजले, तुताऱ्या वाजल्या. आणि मोठा त्या शिष्याला आनंद झाला, वाह माझ्या गुरु महाराजांना मोक्ष वेळेला उजून पुढे माझे गुरुमाऊली जन्माला आलेले भगवंताच्या भक्ती करताना आनंद झाला. आणि मग काका गुरुला विचारलं, गुरु महाराज नेमकं काय झालं? म्हणे बाबा, अंतकालेच माव्य स्मरणयुक्त्या कलेवरम. मरताना ज्याचा जी आठवण ते त्याचा जन्म आहे. आपला पुढचा जन्म कोणता मिळणार आहे? कोणत्याही साधूकडे जायची गरज नाही, कुठेही पंचांग पाहायची गरज नाही, कुठल्याही योगी पुरुषाकडे जायची गरज नाही. आपल्याला मरताना कशाचं स्मरण होतं त्याच्यावर आपला पुढचा जन्म अवलंबून आहे. आणि म्हणून मग सांगितलं का बाबा, त्या बोरावर तुमचे गुरु महाराज वेळेला झोपले तेव्हा त्यांची नजर त्या बोरावर गेली. बोर खाण्याची इच्छा झाली आणि बोर खाण्याची इच्छा झाल्यामुळं एवढा परमार्थ करून सुद्धा वासनेच्या एवढा त्यांना बोराच्या त्या आळाईमध्ये जन्म घ्यावा लागला. आता गंगा माईमध्ये त्यांना सोडलं, आता त्यांना मुक्त अवस्था झाली. आता ते मानवाच्या रूपामध्ये येऊ शकतात. अरे गंगेचं तर भार आणि नुसतं वाचेने गंगा गंगा म्हणलं तरी पापाचा नाश देवा. गंगा गंगा म्हटलं तरी पापाचा भंग आहे. पण तसा भाव असेल हे तर भावाचे एक कारण आहे बाबा. जया म्हणी तैसा भाव तया तैसाची अडफ. मग त्या महाराजांना ती जर दशा अशी झाली तर तुमचा आमचा अभ्यास करा. कारण हे कीर्तन कसे करताय, तुमच्यामध्ये परिवर्तन घडावे एवढे करताय नाही का? बदल घडला पाहिजे, विचार बदलले पाहिजे. आणि मग उजून पुन्हा जर आपल्याला मानवाचा देह पाहिजे असेल तर उत्तम देह कोणता आहे? मानवाचा आहे. सगळ्या योनीमध्ये 1-1 कोटी योनी आपण आम्ही फिरून आलेलो आहे. आणि आता उत्तम असा मानवाचा जन्म मिळालेला आहे. तो कशा करता मिळालेला आहे? आपल्याला भगवंताच्या भक्ती करता मिळालेला आहे. आणि आपल्याला मागच्या जन्मीचा पापाचा नाश करून पुण्य अर्जन करून भगवंताच्या मांडीवर जाऊन बसण्याकरता आपल्याला हा जन्म मिळालेला आहे. पण मायेच्या योगाने आपल्याला ते समजेन असं झालेलं आहे. आणि ही माया काढून टाकण्याकरता खऱ्या अर्थानं या सप्ताहाच्या कीर्तनाचं आयोजन आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम म्हणाले पुन्हा जन्माला येईल, पण माझ्या जन्माला येण्याचं कारण काय? आणि ठासून सांगितलं देवाला स्वागत आहे इथं. देवाशी सलगे, देवाशी मित्रत्व आहे, देवाशी बोललेलं आहे. देव आहे का? आहेच 100%. देव आहे का कोणी विचारलं आम्हाला आम्ही आहेच म्हणतो. ज्याला पायचा या काय गावला नाही टाकलं तुमच्याकडे चालणार आहे. पण प्रमाणे त्याला हरिपाठात मात्र कोणतं मंथनी नवनीता तैसा ज्ञानंता. मंथन केल्याशिवाय मिळणार नाही. दुधात तूप आहेस का नाही? पण दुधातलं तूप मिळवण्याकरता आपल्याला काय करावं लागेल?
प्रक्रिया, तशा या देहावर देव प्रक्रिया. आहे देव देव आहे पुढे हृदय मंदिर शोधून पाहिले, शोधला तर मिळून, नाही शोधला तर तुझा ये तुझा पाशी हरी तुझा तुझं आहे तुझं पाशी बरी तो जागा चुकलाशी. आता आपण प्रभू रामचंद्राचा, लक्ष्मणमया, सीतामया या सगळ्या देवतांची प्रतिष्ठा केली. आता ते दगड आहे का देव आहे? नक्की नक्की. तुम्हाला चहा प्यायला लागतो का? लागतो. त्यांना भेटेल का? आज मिळला का? आज तर आंघोळही नव्हती, मी आलो आंघोळ करायला लागली. मग भाव कुठे आपला? जर देव आहे असा 100% जर भाव आहे तर मग भाव असतात तर तसं आचरण असतं आणि तसं आचरण आलं पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकाराम सांगितले, बाबा मी जन्माला येईल पण कशा करता? दही आणि भात खाण्याकरता. भजनी पुढती असं कीर्तन पण करून यांचं काय नाही एकत्र. आणि दही आणि भातच काय याचं विशेष थोडंसं सांगतो. दही, दुधाची द्वितीय अवस्था म्हणजे दही आहे. दुधाची द्वितीय अवस्था. तशी समुद्रातली आपली मायाची अवस्था सोडून भक्तीच्या अवस्थेत येणं म्हणजे दही आहे. दही हे सात्विक आहे. भात सुद्धा पहिल्यांदा ती साड राहते, तिला काढलं की तिची द्वितीय अवस्था म्हणजे त्याचा भात होतो. पण दुसऱ्या अवस्थेमध्ये आपण आलं पाहिजे, मग ती सात्विक अवस्था आहे. आणि अन्न सुद्धा कसं आहे? सात्विक आहे. दही आणि भात हे सात्विक आहे. ते पचायला हलकं आहे, चवीला हे रुचकर आहे. आणि ते खाल्ल्यानंतर दही आणि भात जर खाल्लं ना तर माणसाला भूकही लागते. पण कशाची? कशाची? भक्तीची भूक लागते. आणि म्हणून दही आणि भात याचा एक काला, जीव आणि ब्रह्म याचा एक काला, जीव ब्रह्माचा एक काला.
आणि खरं पाहिलं तर तुम्ही आम्ही भगवान कृष्ण परमात्म्यापेक्षा भाग्यवान आहे. कारण भगवान परमात्मा असून देव असून सुद्धा त्याला काला किती वेळा करता आला? गोकुळामध्ये फक्त एकदाच करता आला. त्याला एकदाच करता आला. संतांनाही करता आला. कुठे करता आला? पंढरपूरला करता आला. संतांनी पंढरपूरच्या वावंटामध्ये काला केला. पण तुम्ही आम्ही त्याच्यापेक्षा भाग्यवान आहे. कारण आपल्याला प्रत्येक वेळा काला करता येतो. प्रत्येक सप्ताहात काला करता येतो. किती भाग्य. पण भाग्याचा विसर आहे म्हणून करंटे. भाग्याचा काय आपल्याला विसर आहे म्हणून करंटे. म्हणून दही भात खाण्याकरता जन्माला यायचं. याचाच अर्थ जगद्गुरु तुकाराम बाबा सांगतात की आम्ही जीव दशा सोडून ब्रह्मदशेमध्ये येऊ. हा काला करण्याकरता आम्ही जन्माला येऊ. कारण भक्तीचं जे गुण आहे ते अति उत्तम आहे. भक्तीचा आनंद काही वेगळा आहे. भक्तीचं स्वरूप काही वेगळं आहे. जगामध्ये करोडो अब्जाधीश रुपये जरी कमवले तरी भक्तीचा आनंद खरेदी करता येणार नाही. अरे टाटा बिर्ला जरी असेल तरी त्यांना संतांचा आनंद घेता येणार नाही. पैशाने देव मिळत नाही. पैशानं कुठल्याच वस्तू बाजारातल्या भौतिक वस्तू मिळते पण परमार्थातला नाही. परमार्थातला नाही देव. संतांना जो आनंद मिळाला तो आनंद भक्तीमध्ये मिळाला. आणि आम्हाला आनंद मिळतो तो क्षणिक राहतो तो संसारामध्ये मिळतो. क्षणिक सुख मिळतं ते संसारामध्ये आणि संचिता आनंद मिळतो तो आनंद मिळतो तो भक्तीमध्ये मिळतो. आणि ती भक्ती करण्याकरता आम्ही जन्माला येऊ असं जगद्गुरु तुकाराम बाबा सांगतात. आणि देवा वैकुंठ आहे निश्चित रे देवा. पण वैकुंठामध्ये आम्ही पाहिलं ना. कारण आम्ही वैकुंठातच आलो ना. आम्ही जगद्गुरु तुकाराम बाबा आले प्रमाण मिळतं. आम्ही वैकुंठवासी आलो संसाराशी. नाही कसे करता विठाला विठाला. आम्ही वैकुंठवासी आलो याच करण्यासाठी. कशा करता आलो? भक्ती करण्याकरता. जगद्गुरु तुकाराम बाबा भक्ती करण्याकरता आल्यानंतर त्यांनी त्यांची भक्ती केली असती. मग एवढे अभंग लिहायची काय करत होते तर आपल्याला सगळ्यांना त्याचा दावाचा यावं एवढ्या करता 4,500 अभंग जगद्गुरु तुकाराम बाबांनी लिहिले देवा. आणि म्हणून वैकुंठामध्ये हा सोहळा नाहीये देवा. हे सुख नाहीये. Wait,
वैकुंठात हा खेळ नाही, तिथं भोग योनी ही मोक्ष योनी मिळण्याचं साधन आहे. आणि म्हणून देवाला सांगितलं, देवा हे वैकुंठात तर काही मिळणार नाही, पण देवा आम्ही वृत्तलोकामध्ये आल्या सुद्धा हा जो नामरूपी भक्तिरूपी जो काल आहे तो आम्ही काही एकटे खाणार नाही. सगळ्यांना देव, एकमेकाला देव, सगळ्यांना एकमेका देवमुखी सुखे घालू अंबरी म्हणजे आनंद. जसा एखाद्याला अचानक धनाचा लाभ झाल्यानंतर त्याला जसा आनंद होतो तसा आम्ही ह्या मृत्यूलोकामध्ये भगवंता तुझी भक्ती करून भक्ती करताना सर्व मिळून करू आणि त्यावेळेचा आम्हाला आनंद होईल. त्या आनंदाला पारावर राहणार नाही. पण हे सगळे करण्याकरता काय पाहिजे म्हणजे वाळवंट पाहिजे. वाळवंट म्हणजे त्याला काय म्हणायचं, ज्याच्यामध्ये विकारच नाही, काम नाही, क्रोध नाही, लोभ नाही, मोह नाही, दंभ नाही, अहंकार नाही, ईर्ष्या नाही, द्वेष नाही, तिरस्कार नाही. केवळ हे हृदय जे आहे ते भगवंता करता ठेवले, किंवा जन्माला मी आलो ते भगवंताच्या भक्ती करताच आलेलं आहे. या अशी ज्याची मनाची अवस्था झालेली आहे आणि तो माणूस मग काय राहतो, बरा म्हणजे चांगल्या प्रकारे राहतो. वाटकड्या वाटेला जात नाही, म्हणजे चुकीच्या रस्त्याला जात नाही, म्हणजे संसाराकडे ओढत नाही. याचा अर्थ तो वाकडा होत नाही, तो चांगला राहतो, अंतःकरण शुद्ध राहतं. बरोबर म्हणजे चांगलं राहतं, त्याचं अंतःकरण पवित्र अंतःकरण राहतं. आणि त्याचा रस्ता काय एकच, जसं ते घोडं राहतं वरतीतलं त्याला पडल बांधेल राहतं, इकडे इकडे पाहू नये. तसं कोणी निंदा अथवा कोणी वंदा आमचा स्वहिताचा धंदा, अशा प्रकारे ज्याची मनोवृत्ती झालेली आहे त्याला म्हणायचं नीट. उत्तम, बर्वे आणि नीट. नीट बर्वे म्हणजे अतिशय चांगलं, अतिउत्तम. जसं नाही का ए वर्ग, बी वर्ग, सी वर्ग, तसं A1 क्वालिटीचं ज्याचं अंतःकरण झालेलं, त्याचा अर्थ असा आहे की पंचम अवस्था ज्याला साध्य झालेली आहे, असं ज्याचं अंतःकरण झालेलं आहे तिथं काला होत असतो. आणि म्हणून ते होण्याकरता भक्ती केली पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकाराम सांगितलं, देवा अरे आमचं वाळवंट ही चांगलं आहे.
आता जनरेटर बंद करू नका. 15-20 मिनिटांमध्ये आपला सेवा संपायची. जनरेटर अजिबात बंद करू नका. आता विठाला विठाला जगद्गुरु तुकाराम बाबाने आशेवले वाळवंटाची रचना सांगितली. अभंगाच्या 4ही चरणाचा धावत्या ओघामध्ये अर्थ सांगितला. एक चरणावर बोलेल खूप, पण वेळेचं भान ठेवलं पाहिजे. पण आता काल्याचं कीर्तन म्हणलं की त्याला एक मर्यादा राहते आणि त्याच्यात एक सूचना असते आणि ती गांभीर्याने प्रति कीर्तन I'm
चरित्र सांगायलाच पाहिजे, त्यावेळेला काळ होतच नाही. आणि भगवान कृष्ण परमात्मा जन्माला आले. मराठी महिना कोणता तुम्ही नका सांगा, कोणता? आता बोलू नका, तुम्ही सांगा मराठी महिना कोणता? इकडे बरोबर उत्तर आलं. आपल्याला आता लाज वाटली पाहिजे, कधी सांगा. म्हणून म्हणता लोक कृष्ण दिवस कडक. लाजवाणी गोष्ट आहे का नाही? हिंदू धर्मामध्ये जन्माला येऊन भगवान कृष्ण परमात्म्याचं मराठी कोणत्या महिन्यामध्ये जन्माला आलं हे सांगताना येणं हे मराठी माणसाला लाजवाणी गोष्ट आहे का नाही? मराठी लाजवाणी गोष्ट आहे. अरे आपली अस्मिता प्रभू रामचंद्र, नवे नवे आपला जीव की प्राण येतो. कृष्ण परमात्मा, राम असेल कृष्ण असेल, आपला प्राण आहे. आणि त्याचा जन्म कधी झाला हे जर तुम्हाला सांगता येत नाही तर हे लेकर काय सांगते? मराठी महिना श्रावण महिना. श्रावण महिन्यामध्ये तिथी कोणती? जन्म नाही सांगायचं मला चैत्रवाडीचं, पण तुम्हाला हे माहिती की नाही? तपासून पाहायचं होतं. अष्टमीला जन्माला आला. एक अवतार आला दिवसा 12ला, दुसरा अवतार आला तो रात्री 12ला. रात्री 12ला आला तो कोण? कृष्ण परमात्मा रात्री 12ला आले. का आलं ते सांगायला तेवढा वेळ नाही. कृष्ण परमात्मा जन्माला आले. कुठं आले? कारागृहामध्ये आले. वसुदेव आणि देवकी कुठं होते? कारागृहामध्ये होते. आणि कारागृहामध्ये असताना भगवान कृष्ण परमात्म्याचा जन्म झाला. जन्म झाल्यावर भगवान कृष्ण परमात्मा चतुर्भुज रूपामध्ये आले. आल्यानंतर देवकीने पाहिलं, देवाला दर्शन केलं आणि तिला मागच्या जन्माचं स्मरण झालं. उपजून या मूर्ती येऊ तसं तिला मागच्या जन्मी देवा मी तपसाधना केली होती, एवढ्या करता नाही हे रूप तुझं मागच्या जन्मी पाहिलं, पण बाल रूप पाहिलं नव्हतं. बाल रूपात ते ऐकायला जगाचा मायबा पण ऐकतो देवकीच. बाल रूपामध्ये आला आणि मग पित्याला सांगितलं का पिताजी आता इथं कंस काही मला ठेवणार नाही, इथं उपद्रव देईल तुम्हाला बी मला बी त्रास देईल. त्याच्यापेक्षा एक काम करा, आता ते फळाचं डलक घ्या, त्याच्यामध्ये मला ठेवा आणि घेऊन चला. आता 4 वाजेपर्यंत चाललं तरी जमल आहे. साधं जेवढी पाहिजे ना सावधान येतं तेव्हा. अशी संगत असल्यावर लय अवधान येतं. तुम्हाला येत येणे मला माहिती, पण मला तर अवधान येतं. गोकुळाला घेऊन चला कोणी सांगितलं? परमेश्वराने सांगितलं. आणि भगवान कृष्ण कन्हैयाला त्या बाळ रूपामध्ये ते रूप आणि त्या डाळक्यामध्ये ठेवलं. आणि ठेवल्याबरोबर इकडं जन्म झाल्याबरोबर बेड्या तुटल्या. कोणाच्या? देवकीच्याही तुटल्या, वसुदेवाच्याही तुटल्या. आणि सगळे जेवढे पहारेकरी होते त्या सगळ्यांना काय लागून गेलं? झोपा लागल्या. म्हणजे देव चेतन लय गोडी सांगायला, पण वेळ कमी माझ्याकडं. एवढ्याच याच्यावर लय भारी गोड चिंतन आहे, पण काय काय सांगू असतं वेळ खड्या पाहिलं तर काय काय सांगा असतं. गहड्या अर्थानं जेव्हा देव येतो ना, देव आणि देव जेव्हा आपल्या डोक्यात बसतो ना फौजी, त्यावेळेला सगळ्या बेड्या तुटतात संसाराच्या. आणि संसाराच्या बेड्या तुटल्या तर समजायचं का आपल्या डोक्यात देव आहे, नाही तर आपल्या डोक्यात काय संसाराचे समजायचा. आणि बेड्या तुटल्या आणि झोपा लागल्या. कोणाला?
या आसुरांना राक्षसांना झोपा लागल्या. मग इथं तमगुणाचा नाश होतो, देव आल्यानंतर तमगुणाचा नाश होतो, रजगुणाचा नाश होतो, सत्वगुणाचा उदय होतो. आणि मग समजायचं का देव आपल्याकडे आला. आणि मग देवाला घेऊन निघाले. त्यावेळेला श्रावण महिना, पाऊस खूप चाललेला आहे, धो यमुनेला पाणी आलेलं आहे. आणि बेभान अवस्था, ती भक्ती म्हणजे बेभान अवस्था आहे. भक्तीमध्ये कोणी निंदा, कोणी वंदा, कोणी चांगलं म्हणा, कोणी वाईट म्हणा, कोणी नारायण म्हणा, कोणी देव म्हणा, त्याचं भान राहत नाही. बेभान अवस्था आहे भक्तीची. आणि मग असे निघाले बेभान अवस्थेमध्ये. पाऊस चाललेला आहे, रिमझिम रिमझिम, यमुनेला पूर आलेला आहे. पण गोकुळामध्ये जायचंय देवाला घेऊन म्हणून निघाले. नदीला उधाण आलं, नदीला आनंद झाला की देव येणारे, देवाचं दर्शन मला भेटणार आहे. म्हणून वसुदेव मध्ये घुसले. तसतसं यमुना उधाण आलं, वाढू लागली. वाढता वाढता खांद्याला पाणी लागलं, घड्याला लागलं, कानाला लागलं, तोंडाला लागलं. आता नाकात पाणी जाणार. त्यावेळेला कन्हैया नसेल यमुने, अगं काय चाललाय तो. सांगितलं देवा मी प्रार्थना करते, मी एवढ्या करता बरोबर येऊ लागले, तुमच्या पिताजीला त्रास व्हावा म्हणून नाही, पण मला दर्शन मिळावं एवढ्या करता. मग देवाने आलगत पाय खाली सोडला, अंगठा बारीक खाली केला, यमुनेनं दर्शन घेतलं. यमुनेनं दर्शन घेतलं खरं, पण इकडून कमी झाली, पण दुसऱ्या बाजूला वाढू लागली. ते म्हणलं यमुने आता दर्शन झालं, अजून काय, म्हणजे पायाचं झालं, पण मुख दर्शन पुढे. तुझा चेहरा पावते ना, किती सुंदर येतो, सावळा सुंदर रूप, मनोहर येते तुझं रूप पाहू दे ना. रूप सावरे रूपमार, रूप सावरे रूपमार, रूप सावरे रूपमार, रूप सावरे रूपमार. काली कुंडल मकराका, काली कुंडल मकराका, काली कुंडल मकराका. आणि मग देवानं अलगद असं तोंड वरती केलं, यमुनाबाईला दर्शन घेतलं. आणि वसुदेव पुढे निघून गेले, गोकुळामध्ये गेले. आणि गोकुळामध्ये भगवान कन्हैयाला ठेवून दिलं. बेभान अवस्थेमध्ये वसुदेव परत आले. आणि आल्यानंतर यशोदेच्या कुशीमध्ये भगवान परमात्मा राहिला. काय लीला असेल देवाची. मग हळूहळू नित्य नियमाप्रमाणे खूप कथा आहे त्याच्या मागची, खूप सांगता येण्यासारखे, पण आपल्याला पुढे चालावं लागले वेळेच्या अभावी. आणि मग देव हळूहळू थोडे 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 मोठे झाले. यशोदा आपल्या संसारिक कामामध्ये लागली. काम करता 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 एक दिवस यशोदाबाई, काल तुम्ही पाहिलं का कसं मंथन केलं परवाच्या दिवशी, नाही घुसळण करताना, असं तसं दही घुसळायला बसली आमची यशोदा मैया. आणि तेवढ्यामध्ये कन्हैया जे पाळण्यामध्ये होते, आणि पाळण्यामध्ये असणारा भगवान कन्हैयानं पाहिलं, मैयाकडे गेलं पाहिजे, मैया दोन्ही काढते, अजून चालायला लागले नाही. आणि भगवंताने हळूच दोरी धरली पाळण्याचा, तो काढ धरला आणि हळूच खाली उतरले. आणि मग एक पाय पुढे गेला, एक पाय मागे ठेवला, दोन्ही हात टेकवले, तळवे
देव आला आणि देव आल्यानंतर कोणाकडे आला? यशोदा मायाकडे आला. आल्यावर त्या माठामध्ये हात घातला आणि दोन्ही काढलं आणि यशोदा माईच्या सगळ्या तोंडाला चोळला. मग यशोदा माईनं तोंड फिरवलं. कन्हैयाला सांगितलं, कन्हैया अशा खोड्या करायच्या नाही, तो खोड्या प्रमाण नका द्यावं, त्याला अशा खोड्या करू नका, तू अशा खोड्या करायच्या नाही. मग काय केलं? एक गालामध्ये मारल्यावर देव रडायला लागला आणि मग रडायला लागला, राहतो कुठे रडायचा. मग नानापरी ती समजायला लागली, नानापरी तिला खायला देऊ लागली. नानापरी समजाविते मागितले खाया देते. नानापरी समजाविते मागितले खाया देते. आपटून घेतविते मनविते पाळणा. समजाविताना अशा प्रकारे भगवंत रडायला लागले. मग यशोदेने आपल्या पडदाखात घेतलं, दूध पाणी घातलं. जग जेठी असून जगाला पोशिंद असून यशोदेच्या स्तनातलं दूध पिला. केवढी मोठी लीला आहे, अगदी केवढं मोठं नवल आहे ठेवायचं. अशा प्रकारे देव थोडे आणखी हळूहळू मोठे व्हायला लागले, कारण वेळेप्रमाणे आपल्याला थोडं देवाला लवकर लवकर मोठं करावं लागेल. आणि मग मोठी झाली, थोडीशी चालायला लागली आणि चालायला लागल्यानंतर मग ती घराच्या बाहेर पडली. घराच्या बाहेर पडल्यानंतर मग काय करायला लागले? जिकडं गोपिका आहे त्या गोपिकाकडे जायला लागले, कारण आता सांगायला वेळ त्या गोपिका कोण होत्या पुढे भाऊ कधीतरी एखाद्या वेळेला. त्या गोपिका एक सर्व सामान्य नव्हता. कोणी म्हणतं श्रुती, कोणी म्हणतं राम अवतारातले ते सगळे मुनी होते, तेच गोपिका होऊन आलेले ते. मग याला काय करायचं? कन्हैयानं काय करायचं? एखाद्या वेळेला ती वासरं सोडून द्यायची. गाईचे वासरं म्हशीला, म्हशीचे वासरं गाईला सोडून द्यायचे. कोणाची विधी ओढायची, कोणाच्या गाल ओढायचा. अशा नाना प्रकारच्या खोड्या केल्या आणि खोड्या केल्यानंतर या गोपिका सगळ्या यशोदेकडे आल्याने यशोदेला सांगितलं, यशोदे आता तुझा मुलगा एवढ्या खोड्या करतो, आम्ही आता इथं राहावा का जावा? मग यशोदेनं कन्हैयाला घरामध्ये नेलं, हातामध्ये काठी घेतली आणि सांगितलं, आता कन्हैया खोड्या करू नको बाबा, तू आता खोड्या नको करू. खोड्या नको करू माझे
आणि तुझ्या ह्या खोड्यामुळं ह्या सगळ्या गोपिका येतात, मला त्रास येतं बाबा, कोणी करू नको. मग सांगितलं आता तू मोठा झालाय, 5-6 वर्ष झाला, थोडं काम करण्याला लायक झालेला आहे. आता काय कर म्हणजे तू आता इथं गोकुळामध्ये राहूच नको. तू आता काय खांद्यावर घोंगडी घे. अरे तुम्ही गाया घेऊन निघाले गोपाला, अरे तुम्ही गाया घेऊन निघाले गोपाला, अरे तुम्ही गाया घेऊन निघाले गोपाला, अरे तुम्ही गाया घेऊन निघाले गोपाला. सांगितलं आता नाही, आता काय कर, गाया घ्यायच्या आणि तुम्ही आता काय करा, रानामध्ये चला करा, टाइम झाला आपल्याला काला करायचा आहे. मग त्याप्रमाणे सुदामा असेल, भोबड्या असेल, पेंद्या असेल, मधुसूदन असेल आणि वाकडे असेल, सगळ्याला हे चला रे चला, आता मैयाची आज्ञा झाली, आपल्याला गायी चारायला जायचे. आणि मग ते एवढे एवढे छोटे छोटे गोपाल, छोट्या छोट्या गायी, छोटे छोटे गोपाल, छोट्या छोट्या गायी आणि घेऊन निघाले कुठे? छोटी छोटी गैया छोटा छोटा गान, छोटी छोटी गैया छोटा छोटा गान, छोटा छोटा मदन गोपाल, छोटा छोटा मदन गोपाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे गान, छोटी छोटी गैया छोटे छोटे गान, छोटा छोटा मदन गोपाल, छोटा छोटा छोट्या छोटे छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो भजन गोपाल. छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो भजन गोपाल. आगे आगे गैया, पीछे पीछे ग्वाल, आगे आगे गैया, पीछे पीछे ग्वाल, छोटो सो मेरो भजन गोपाल, छोटो सो मेरो गाई घेऊन निघाले वनामध्ये. गाई चारल्या सगळ्या. दुपारची वेळ झाली, आता न्याहारीची वेळ झाली, भोजनाची वेळ झाली, काल्याची वेळ झाली. आणि मग देवाला नेला, भोपड्या पेंद्या सुदामा मधुसूदना चला रे लवकर गाई वळून आणा, यमुनेच्या तीरावर आणा, यमुनेच्या तिथे आणा, त्यांना पाणी पाजा आणि मग आपण न्याहारी करू. आणि मग इकडे ही सगळी मंडळी गोकुळ सोडून गेली पुढं गाई चारायला. आता गोकुळ वस पडलं, गोपिकेला करमना. आणि मग अशाच वेळेला एका गोपिकिनीची भावना अनावर झाली आणि तिने पाहिलं का देव कुठे, देव कुठे, मन कासावीस झालं, बुद्धी कासावीस, विचार कासावीस झाले, कर्मीनस झालं. आणि तिला सुगावा लागला का देव गेलेले हे यमुनेकडे गाई चारायला. आणि मग ती पाण्याचं निमित्त केलं, यमुनेकडे गेले आणि मग देवाला पाहिलं आणि मग गोकुळात आली. सगळ्या गोपीकडे कागद तू पाण्याला गेलती ना, पाण्याला म्हणजे हो. मग देव पाहिलं का, कुठे म्हणले देव? गोकुळ्या यमुनेच्या तीराला पाहिला, यमुनेच्या तीराला पाहिला,
कृपा करा हा किती सुंदर आहे त्याच्यामुळे आमचा मेळ आहे नाही काय योजनेचे आमच्या मेळाला काहीच अर्थ नाही पण जरा टाळी वाजवली पाहिजे याच्याशिवाय ढोलताच येत नाही हे फार आणि मग अशा वेळेस गोपाळ जमले सांगितल्या गाई घेऊन या सगळ्या मधुसूदना पेरल्या बोबड्या यांनी सगळ्या गाई ओढून आणल्या आणि गाई ओढून आणल्यावर पाण्या प्यायला नेल्या पाणी पिल्या गाई कळंबाच्या झाडाखाली बसल्या आणि तेवढ्यात गणयन आवाज दिला बोबड्या बोबड्या अरे सगळ्या गाई आले का म्हणजे देवा सगळ्या गाई आणल्या मग सगळ्या आणल्या याचा उष्ण काय म्हणतो मला म्हणजे एक राहिली ना म्हणजे कोणची राहिली म्हणजे मणेरी गाय राहिली मणेरी ती आवरत नाही ना ती डोंगराला पळती ती निंदायला पळती ती पसारे काढायला पळती ते मका लावायला पळती कोळीकडे पळती सप्ताह असू द्या भजन असू द्या पूजन असं पण ती ऐकत नाही ना देवा अरे तिला आवरण्याकरता तूच पाहिजे मग तेवढी गाय देवा तू ओढव अशी विनंती केली देवाशिवाय ही गाय नाही ओढली जाते मग ती गाय ओढले कळंबाच्या झाडाखाली सगळे बसले आणि बसल्यानंतर सुंदर असा काला केला वेळ खूप झाला म्हणून पुढच्या आता धावत्या मध्ये पाहू आणि मग काला वगैरे केला त्या काला सगळ्यांनी खाल्ल्यानंतर बहु दिवस निघून गेले आणि कन्हैयाला ध्यान आलं आपला मागचा धंदा बरा होता हा धंदा काही बरा नाही मागचा धंदा कोणता चोरी करायचा चोरीचा धंदा खूप चांगला होता इथं लोणी भेटत तिथं ताक भेटते हे काय मागे हिंदू फग कळकळ होऊन जाते त्रास होतो मग म्हणलं आता हे नाही ए गोपाल्या वधत ना जाऊन त्या मैयाने जरी सांगितलं ना पण आता उद्या सगळे आपला प्लॅन फिक्स उद्यापासून आपला पूर्वधंद्याला तयारी सगळ्या आपले साहित्य जवळ घ्या मग सगळे साहित्य घेऊन सकाळी लवकर या सकाळी म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर पहाटे 8 वाजता ऐकल काही दखल विठाला विठाला सगळे ब्रह्ममुहूर्तावर पहाटे 5 वाजता उठले आणि मग बरोबर सगळे आले गोपाळ जमला म्हणे चला रे आता चोरी करायला जायचंय म्हणजे कुठं जायचं अरे कुठं मी सांगतो एक माडी होती त्या माडीवर एक गोपिका राहते ती गोपिकाला कन्हैयाचं दर्शन झालं नाही म्हणून रात्रभर झोपली नाही कधी देव येईल कधी देवाला पाहिजे मग देव कसा येईल मग आईला तिला माहित होती मग तिनं काय केलं होतं एक शिंक घेतलं त्या शिंक्यावर कशा एका माठामध्ये लोणी ठेवलं ताक ठेवलं दूध ठेवलं शिंक्यावरती ठेवलं होतं आणि गोपाळाने सांगितलं का आता चला रे चला आपला तिथं जायचंय दोरीवरती खिडकीमध्ये फेकली ती 8 टाकली बरोबर गळाला 8 टाकल्यानंतर मग सगळ्यांना चला रे आता एकमेकाने वरती सगळ्याला वरती घेतले वरती केल्यानंतर म्हणजे आता पुढे इकडं पाहता तिकडं पाहता पुढे काही सापडा ना देवाने इकडं तिकडं पाहू नका आता नीट वरती पहा शिंक बांधलेलंय आणि आता काय करा तुम्ही तिघं असे बाजूला व्हा मी वरती चढतो आणि मग आता ते मडकं फोडतो आणि मग देवाने सगळ्यांना सांगितलं की बाबा आता तुम्हाला जे मागल तेवढं प्यायला भेटेल मागल तेवढं खायला भेटेल आणि मग आता काय करायचंय पण गडबड करायची नाही हे लक्षात ठेवा एखाद्या वेळेला तो गोंगाटा केला बोलू नका आता कोणी कोणाशी नाही तुम्हाला नाही सांगत तिनं सांगितलं देवानं तुम्ही बोला तिथं सांगितलं देवानं की कोणी कोणाशी बोलू नका ती गोपिका जर जागी झाली तर सगळं अवघड होईल त्याच्यापेक्षा आता काय करायचं बोलायचं नाही म्हणले देव पण ती सराटीचे काटे घेतले पैसे करता घेतले ते आडे येडे हो ती उलटी धावत आली पाठीमाग तर मग काय होईल गडबड होईल आता मग त्याच्याकरता काय करा सराटीचे काटे ती जर आली धावत ते सोडायचे म्हणजे पण देवा त्या गोट्या कशा करता घेतल्या म्हणजे गोट्या महिला मंडळीकडे लक्ष द्या गोट्या कशा करता घेतल्या म्हणजे देवा आता त्या गोपिका त्या गोपिका कलियुगातल्या आहे त्या आता स्वयंपाक करताना सुद्धा ते चप्पला राहतात आणि चप्पल घालून जर ती गोपिका आली तर गोट्या फेकल्या का तिची चप्पल होती सरकल आणि धापकन पडत तेवढ्यात आपण पळून जायचं अरे मग बा ते दोरी कशाला एवढ्या दोऱ्या कशाला अरे म्हणे नाहीच काही ऐकलं तिला बांधून टाकायचं पण आपला हा खेळ खेळायचा मग आता काय करा म्हणजे तुम्ही आता असे गोल उभी राहा बाकीचे मग त्याच्यावर एक आखीचा उभी राहा आणि आता मी वरती चढतो शिंक्यावर सगळं लावलेलं आहे आता तुम्ही फक्त आता पाहत राहला मग शिंके लाविले शिंके लाविले होतो तुम्ही